नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM न्यूज 24। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक भातोडी गावांमध्ये पवित्र रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन चांदशहावली सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी पापामिया पटेल यांनी दिली। इफ्तार पार्टीमध्ये सर्वधर्मीय बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग होता। सर्वच क्षेत्रातील पदाधिकारी ग्रामस्थांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या। ये नूर नूर सहर बरकतों भरे इफ्तार, ये रहमतों में नहाए हुए दरो दीवार। ये नूर नूर सहर बरकतों भरे इफ्तार, ये रहमतों में नहाए हुए दरो दीवार। ये अच्छे मौके पर हमारे कुछ लीडर्स यहाँ पे पधारे हैं, कुछ लीडर्स यहाँ पे मौजूद हैं। इनमें सबसे पहले मैं हमारे नगर शहर के मेंबर जो लगातार दूसरी बार महापालिका में चुन के आए, ऐसे हमारे लीडर तीसरी बार चुन के आए, हैट्रिक जिन्होंने किया, ऐसे हमारे योगीराज जी गाड़े साहब यहाँ पे आए हुए। मैं यहाँ पर पूरी मुस्लिम जमात और भातोडी गाँव वालों की तरफ से उनका इस्तकबाल करता हूँ। और मिसरबाई हे म्हटले, मी तीनदा निवडून आलो, पण तिन्ही वेळेस माझ्या प्रचाराला नगरला होते। पापामी यांची आमची ओळख झाली, ते देखील आज म्हटले की तुम्ही या खासदार साहेब काही कारणामुळे येऊ नाही शकले, त्यांना पुढे काम असणार, पण ते 1-2 दिवसात तिथे येऊन जातील। पण पापामी म्हटले ते नाही आले तरी तुम्ही येऊन जा। मला 2-3 ठिकाणी पुढे कार्यक्रम आहे, मी येऊन गेलो। तसेच आमचे आदिनाथ शिंदे मित्र असतील, शरद पवार साहेब असतील, अमोल भाऊ असतील, या गावातले सगळेजण, मारुती कोकाटे साहेब असतील, अशोक दादा साहेब पण आले, आष्टीचे इथं सभापती, त्यांचे मी इथं स्वागत करतो। आणि जसं साहेब म्हटलं की हिंदी मराठी ही भाषा आहे, पण आपले भगवद्गीता असो नाही तर पुराण असो, सगळं आपल्याला एकच शिकवतात की माणुसकी महत्वाची आहे आणि आपण त्यांनीच पुढे गेलं पाहिजे। आमचे नेते होते अनिल भैया राठोड साहेब देखील आम्हाला शिकवण द्यायचे की जरी हिंदुत्व दे असलं तर आपण सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पण विचार हेच होते की सगळे 18 पगड जाती धर्मांना पुढे घेऊन जायचं आणि कोणताही समाज की कोणताही माणूस वाईट नसतो, कोणताही धर्म आपल्याला वाईट गोष्टी शिकवत नाही। एखादा माणसाचे वाईट कृत्य असतं तो माणूस वाईट आहे, पण कोणताही धर्म किंवा कोणताही समाज एकाच्या कृतीमुळे वाईट होत नाही। म्हणून आपण सर्वांनी, जसं मिसरबाई म्हटलं, आपण सर्वजण हिंदुस्थानी आहोत आणि आपल्या सर्वांना अभिमान आहे की आपण सर्वजण हिंदुस्थानी आहेत आणि आपण सर्वजण अनेक वर्षापासून ह्या गावात इफ्तार करत आलेले आहेत आणि सगळे लोक इथं मिळून येतात, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो। सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद। नगर सेवक योगीराज गाड़े साहब ने बहुत अच्छी बात थोड़े टाइमिंग में हमको बताई, क्योंकि जिला प्रमुख शशिकांत गाड़े सर और खासदार नीलेश ली लंके साहब और बाकी उनकी जितने भी हम बाकी के लीडरान से छोटे छोटे कार्यकर्ता है, हमारे हिंदुस्तान की ही बात को, हिंदुस्तान की घटना को, उसकी दायित्व को हम आगे लेके चल रहे हैं। यहाँ पर हमारे राष्ट्रवादी तालुका कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार साहब आए हुए हैं, काम किया है। ऐसे हमारे अशोक दादा इथाफे, वो भी यहाँ पे मौजूद है, उनका भी यहाँ पर प्रतिष्ठान और यहाँ पे गांव की तरफ से इस्तकबाल किया जाता है। मेहमान आए हुए, उनका भी यहाँ पर इस्तकबाल किया जाता है, यहाँ पर मौजूद है, उनका भी यहाँ पर इस्तकबाल किया जाता है। उनका भी यहाँ पर पीछे जो नौजवान स्टेज पर इस्तकबाल किया जाता है और तमाम को यहाँ हाजिर होने की वजह से यहाँ पर ये चांदशहावली प्रतिष्ठान की इफ्तार पार्टी हो रही है और एक बेहतरीन में सभी मजहब के लोग यहाँ पर शरीक हो रहे हैं और सभी लोग याचा सुद्धा हिशोब किंवा याचा तरी विचार व्हायला पाहिजे, कारण आपण भेटतो फक्त फोटो काढायसाठी नाही, आपण बोलतो म्हणजे फक्त बोलता येतं म्हणून नाही, आपण बोलतो, भेटतो आणि बसतो, ते आपले मन जुळतात म्हणून हे आपण करतोय। आणि खरोखरच ईद असो, दिवाळी असो आणि मोहरम असो किंवा गणेश चतुर्थी असो,
ईद ए मिलाद असो किंवा शिवजयंती असो, आम्ही सगळे एकच मिळून त्या कार्यक्रमाला भाग घेतो आणि सगळेजण मिळून एकमेकाला वर्गणी सुद्धा देतो. आणि हीच आमच्या गावाची परंपरा माग होती, आता आहे आणि भविष्यात सुद्धा आम्ही जोपर्यंत या ठिकाणी जिवंत असू, आमचे हे सर्व तरुण या ठिकाणी जोपर्यंत गावात जिवंत असू, तोपर्यंत ही परंपरा निश्चितच पवार साहेब, इथापे साहेब, आम्ही ठेवणार आहोत. नाही, अरे हिरव्या सापाच्या मुळे ज्यांचा जन्म झाला ते हिरव्या सापाच्या बाबतीत बोलायला लागले, म्हणजे सारं घेतलं ओढून आणि आता विष वकायचं सुरू केलं आणि समाजामध्ये तेढ निर्मायचा प्रयत्न केला. या ठिकाणी खासदार लंके साहेब आपल्या बरोबर बोलणार आहेत, मोबाईलवर आहेत. खासदार साहेब, आपलं स्वागत. आपण इथं यायला पाहिजे होते पण आले नाही, आजचा नाही. आपण आपलं मनोगत या ठिकाणी सगळे लोक प्रोग्राम को जाना पड़ा, वो हमारे एक दिखता है, उनके साथ हम एक प्रोग्राम को जा रहे हैं, तो आप भी आज नहीं आने वाले, तो हम आपके दिल में और आप हमारे दिल सके, इसलिए आपको सबको इफ्तार की शुभकामना. ईदच्या शुभेच्छा द्या साहेब. एक मिनिट सगळ्याला. ठीक आहे, जो जहाँ पे होगा. भातुडी गावामध्ये आम्हाला सगळ्यांची गरज आहे. कान जर टोचायचे असले तर सोनाराकडे जावंच लागल आणि त्याच पद्धतीने आपल्याला एकमेकाच्या बरोबर संबंध ठेवावा लागतील. याच्याकडून नका घेऊन, त्याच्याकडून नका घेऊन, याच्याकडे नका जाऊ. हे गावात चालत नाही. तुमच्या सभेपुरतं तुम्ही बोलला असताल, टाळ्या काही लोकांनी वाजवल्या असत्याल, पण इथं आज फक्त 15 दिवस झाले युद्ध सुरू होऊन जहाजाद्वारे गॅसचा पुरवठा बंद झाला, तर लोकांना किती अडचणीचं सामोरं जावं लागलं. मग आता हे म्हणणार का या आखाती देशाचं जे गॅस येतंय, पेट्रोल येतंय, डिझेल येतंय, हे आपल्याला नको, आपण बिगर गॅसचं आणि बिगर पेट्रोलच्या गाड्या चालून बिगर गॅस, हे शक्य नाही, हे होत नसतं. म्हणून एकमेकाला सगळ्यांना गरज आहे. जगाला एक दुसऱ्याची गरज आहे, देशाला एक दुसऱ्याची गरज आहे, राज्याला आहे आणि आपल्या गावातल्या सर्वांना आहे. म्हणून ती भूमिका आपली सर्वांची राहील आणि त्या भूमिकेला गावातल्या कोणत्याही लोकांना त्या भूमिकेला समर्थन कोणी करत नाही. सगळेच मिळून मिसळून राहतात. पत्रकार साहेब, बरोबर आहे की नाही? भेदभाव केला नाही आणि जो भेदभाव करील तो फक्त एकाचा होईल, पण जो सगळ्यांना न्याय देईल तो सगळ्यांचा होईल. हीच भूमिका असती आणि त्याच्यासाठी जो सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल, तुम्ही बसलेल्या पैकी आणि समोर बसलेल्या पैकी सगळ्यांना विनंती राहील, सगळ्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना न्याय द्या आणि घटना जी आपल्याला सांगते त्याच पद्धतीने चला आणि त्याच पद्धतीने वावरा. मी निसार भाई म्हणून मला काही देऊ एक्स्ट्रा देऊ नका, किंवा कोणी विक्रम आहे किंवा भाऊसाहेब आहे म्हणून त्याला काही वेगळं देऊ नका. सगळ्यांना समान न्यायाची भूमिका घ्या. राजकारणामध्ये आपलं भविष्य चांगलं आहे. आपण या अशा आनंदाच्या कार्यक्रमात आणि सगळ्याच कार्यक्रमात त्या ठिकाणी बोलवलं तर आपण उपस्थित राहतात. म्हणजे तो मराठ्याचे लग्न असो किंवा रमजान ईदच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि फक्त एकच गोष्ट सांगतो, मी परवा इस्लाम धर्मातील अतिशय पवित्र जर महिना म्हटलं तर रमजान महिना, आणि या पवित्र महिन्याच्या ही सुरुवात रमजानीची जी सुरू झाली ती सौदी अरेबियामधून झाली आणि त्याचा मेन प्रमुख जो आहे तो प्रेषित मुहम्मद आहे आणि 624 सालापूर्वी या रमजानीची सुरुवात झालेली आहे. रमजान ईद म्हणजे अल्लाचे आभार मानण्याचं काम या एक महिन्यामध्ये आपल्याला करावं लागतं. हे सगळ्यात मोठं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालंय. ही आनंदाची गोष्ट आहे. 624 सालापासून जर एवढा मोठा सण आनंदात साजरा होत असेल तर यापेक्षा कोणता आनंद आपल्याला पाहिजे? एकमेकांना गुण्या गोविंदानं असाच आपण प्रत्येक जाती धर्मातला सण साजरा करूया आणि रमजानीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. जो वाकण्याजोगा आहे, जो इतर गावांनी देखील याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचा जो सामाजिक सलोखा राहून सगळेजण इफ्तार पार्टीसाठी अगदी चढाओढीने प्रोग्राम केले जात आहेत. नक्कीच आमच्या गावामध्ये देखील आम्ही पुन्हा इफ्तार पार्टी केली, परंतु तुमच्यासारखं आम्हाला एवढं मोठं नियोजन करता नाही आलं. तर ठीक आहे, आम्ही याच्यातनं नक्कीच शिकू आणि पुढच्या वेळेस आमच्या पण गावामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करण्याचा आम्ही मानस राखतो. आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या अशा हार्दिक शुभेच्छा देतो. आपले हिंदू बांधव, मुस्लिम बांधव अनेक वेळा त्यांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे एकतेचं प्रतीक या ठिकाणी दाखवलेलं आहे. ज्या वेळेस बाप्पा मिया आणि भातुडीत आमचे फोन येतात की आमच्या गावात हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे, शंकराचा कार्यक्रम आहे, इथं तुम्ही रियाजभाई तुम्ही सांगत होते की निसारभाई की अशा काही गोष्टी आता बाहेर व्हायरल होतात, परंतु निश्चितच आपल्या तालुक्यात भातुडी गावाने, चिचंडी पाटील गावाने एक वेगळा आदर्श या ठिकाणी आजपर्यंत एकही याच्या आमच्या गावात आम्ही घडून दिलेलं नाही, घडलेलं नाही. तसंच या ठिकाणी सुद्धा तशीच परिस्थिती आहे.
या ठिकाणी कितीतरी हिंदू बांधव आलेले आहेत आणि कितीतरी मुस्लिम बांधव सुद्धा तुमच्या गावातले. मी आता थोडीशी माहिती घेतली पत्रकार अजिनाथ शिंदे साहेबांकडून. ते म्हणले आमच्या गावाचा इतिहास सांगायचं जर म्हणलं आमच्या सप्त्याच्या कीर्तनामध्ये कित्येक मुस्लिम बांधव कीर्तनाचं ही देतात व महाराज देतात, पंक्ती देतात. मी खऱ्या अर्थाने निश्चितच हा भातोडी गावाचा आदर्श संपूर्ण ठिकाणी घ्यावा आणि जे काही वाचाळवीर बोलत आहेत त्यांना निश्चितच भातोडी गाव, चिचोली पाटील गाव निश्चितच त्यांना या ठिकाणी आपल्या एकतेचा संदेश आपल्या सर्वांना जाईल. निश्चितच आज एवढे जण मोठ्या संख्येने आलात तुम्ही. काल परवा दिवशीच आता सांगितलं आजीनाथ सरांचा व्हिडिओ पाहिला आम्ही सुद्धा आणि मी पापा मिळाला म्हणलं कधी आपलं नियोजन, तर ते म्हणले उद्याच नियोजन आहे, खासदार साहेब येतात म्हणून तुम्हाला फोन नाही केला. खरंच अतिशय चांगलं आणि या पवित्र महिन्यात तुम्ही हे काम केलं. हा उपासाला आम्ही बोलवलं, आमचा मान सन्मान केला आणि येथील सर्व एकता बघून निश्चितच 2 दिवसात सुद्धा आम्ही चिचोलीत सुद्धा कार्यक्रम घेणार आहेत. त्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही या. तुम्हाला या पवित्र रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो. असंच आपण एकत्र राहू आणि एकत्र पुढे जाऊ असं या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवल्याबद्दल पापा मिया आणि त्यांचे सर्वच सहकारी त्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो. अनेक पदाधिकारी आलेले आहेत, वेळ कमी, त्याबद्दल मी थोडक्यामध्ये माझं भाषण. खऱ्या अर्थाने हिंदू आणि मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध हे सारे धर्म हे माणसाने तयार केलेले. मग कोणताही धर्म असू द्या, इस्लाम धर्म स्थापन केलाय संतांनीच केलेला आहे, बौद्ध धर्म संतांनीच केलेला आहे, ख्रिश्चन धर्म संतांनीच केलेला आहे. हे सारे भगवानाची भक्त आहेत आणि त्यानंतर हे धर्म पाळलेली. म्हणून प्रत्येकाने आपल्यावर जबाबदारी प्रत्येक माणसाची. आज अशी परिस्थिती आहे, ह्यो मुसलमान, ह्यो ख्रिश्चन, ह्यो बौद्ध, ह्यो हिंदू. म्हणजे असं या निमित्ताने, या पार्टीच्या निमित्ताने साऱ्यांना सांगू इच्छितो. या ठिकाणी मुस्लिम बांधव माझे खऱ्या अर्थाने या ठिकाणी जास्त उपस्थित आहेत, हिंदू बांधव पण. म्हणून आपण बहुसंख्येत आहोत हिंदू धर्म. म्हणून आपल्यावर जबाबदारी बौद्ध असत, ख्रिश्चन असत, इस्लाम असेल, हे धर्म सांभाळण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने हिंदू धर्माची. आणि म्हणून आपण साऱ्यांनी आजपर्यंत गुन्ह्या गोविंदाने राहत आलेलो. मला वाटतं शेकडो पिढ्या या ठिकाणी आपल्या गेलेल्या आहेत आणि माणसाचं रक्त हे एकच आहे. मुस्लिमाची किडनी हिंदू माणसाला मिळण्याचं तिथं सारं चालतं. दिल्या दोघींनी बी, हिने तिच्या नवऱ्याला दिली, तिने हिच्या नवऱ्याला दिली, दोघं एकदम खुश. आज त्याला 5-6 वर्ष झाले. म्हणून आपण धर्म हा बाजूला ठेवायचा ना, आपण एक जात, साऱ्यांची जात एकच आहे असं धर्म. धर्माला जास्त किंमत द्यायची नाही. आपला धर्म म्हणजे हिंदुस्थान, भारत देश हाच एकमेव धर्म आहे असं समजून साऱ्या धर्मांनी वागलं पाहिजे. त्यावेळेस आपल्या धर्माचा विकास होऊ शकतो. सर्व मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो आणि वेळ काढून आपल्या तालुक्याचे भावी आमदार यांना आभार व्यक्त. आज भातोडी येथे, ऐतिहासिक भातोडी येथे चांदशेवली सामाजिक प्रतिष्ठानाच्या वतीने जो इफ्तार पार्टी आयोजन करण्यात आलं होतं, त्याच्यात विविध धर्माचे लोक, सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या व आमचं मन चांदशेवली सामाजिक प्रतिष्ठानचं मानवाडीला होते ना एका फोनवर बोललेलं होतं. ते सर्वजण या भातोडी तिथे उपस्थित होते. याबद्दल सर्व मित्र परिवाराचे, सर्व येणारे सरपंच, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच यांचे सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करतो. शौक से भरपूर नन्हे रोजेदार, ये रोशनी ये दमक सब्र के मकाम की है. माहे फैजान, माहे ईमान, मोहब्बत है रमजान, मोहब्बत है रमजान. माहे फैजान, माहे ईमान. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.